नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसने 7 पैकी 5 जागांवर विजय मिळवला, तर भाजपाला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीमध्ये भाजपाच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्याचा लाभ काँग्रेसला झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने कथित बंडखोर आमदारांचा शोध घेण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबल्याची तयारी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या सर्व आमदारांना धर्मस्थळ येथे नेण्यात येणार असून तेथे देवासमोर शपथ घेऊन आपण पक्षालाच मतदान केले की क्रॉस वोटिंग केले याबाबत स्पष्ट भूमिका मांडावी लागणार आहे. धर्मस्थळातील प्रसिद्ध मंदिरात मुख्य दैवतासमोर आमदारांना उभे करून शपथ दिली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षांतर्गत फुटीचा मागोवा घेण्यासाठी आणि संशयित आमदारांची ओळख पटवण्यासाठी हा उपाय करण्यात येत असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पुढील 4 ते 5 दिवसात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या घडामोडींमुळे कर्नाटकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलंय.